जय महाराष्ट्र मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला पहिलाच ब्लॉग असणार आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे वसईला. तर वसईला आपण फिरायला जाणार आहे आपल्या काकाकडं. मग तिथं जाऊन आपण तुम्हाला भेटू. आता जाऊ आपण स्टेशनला. चला मित्रांनो, आता आपण पोचलेलो अमरावती स्टेशनला. तर आता ट्रेनची वाट बघतोय आपण. ट्रेन आली तर आपण लगेच दादरला जाऊ, दादरवरून लगेच वसईला जाऊ, मग तुम्हाला भेटू. चला तर मित्रांनो, आता आपण पोचलोय दादर स्टेशनला. याच्यानंतर आपण पकडू आता वसईची ट्रेन. चला भेटूया. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय आपण आता वसईला. तर आपले काका आपल्याला घ्यायला आले. चला आता निलेश भाऊंना मी वसई दर्शन करवतो. चला भेटूया पुढे. पण या. चला तर मित्रांनो, आता आपण आलोय पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला. टंकी मी आता पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला. तर आता पेट्रोल भरलाय मित्रांनो, बघू शकतात. आता फुल एन्जॉय करू आम्ही वसईला. एकदम हिरो. हे आमची एक बबडी. आणि आता ड्यूक घेतात का? सेन्सर जाऊ दे. ही घेऊन ही काय आली आपली दुसरी गाडी उतरव उतरव ना. चला चला तर मित्रांनो, आता आपण चाललोय फिरायला. हे बघू शकतात आपले काका लोक. काका भाई लोक चलो चलो चलो. माहिती तर ऐतिहासिक माहिती तर ना. एवढी आहे विकास. उद्यान कसं वाटलं तुम्हाला? बघा जरा दाखव तिकडे. आपलं शिवाजी अप्पा उद्यान आहे भाऊ. तिथे आम्ही लहानपणापासून मोठे झालेत. इथे आहे तर तुम्ही कधी पण हे खूप सर्वाधिक पर्यटक स्थळ आहेत. तुम्हाला अजून पुढे दाखवतो चला किल्ला आपला वसई किल्ला. गेट उघडलं तुमच्यासाठी. तिकडे कडक रोड आहे. आपले काका चालवतात ते जिट्टी. बघू शकतात नजारा समोर. डॉक आहे ना, कृष्णाच्या आजोबाने बनवलंय. माननीय हरिभाऊ राठोड यांनी. का त्यांच्या आजीला भेटायला लांब पडायचं ना, म्हणून हे डॉग बनवलं पिक्चर. ही त्यांची प्रेम कहाणीची एक कथा आहे आणि ही त्यांची समाधी. प्रेम की एक निशानी आहे. अरे उनकी प्रेम की निशानी होते. हे बघा, हा आहे आता वसई किल्ला. शिवाजी अप्पांनी बनवलेला. अर्धा समुद्रात अर्ध्या जमिनीवर आहे. हा पोर्तुगीजांनी जेव्हा हल्ला केलेला तेव्हा आपल्या स्वराज्याला वाचवण्यासाठी शिवाजी अप्पांनी हा किल्ला बांधला. हा बघा किल्ला. हे बघा, हे पेशवेकालीन वजेश्वरी मंदिर. भाई मंदिर पण एका कारण काळी लागायचे आजकडे 1947 भारत स्वातंत्र्य हे रांग दिली रांग. मराठीत बोला ना. मराठीत बोला. बघू शकतात मित्रांनो किल्ला कसा आहे. एक नंबर आहे डायरेक्ट. पितो का थंड? काय पितात आहे का तुम्ही? थंड पिंड आता जस्ट आपण थोडं फिरूया, नंतर पिऊया. ओके. काय पिता? काय नाही दादा, आपण लिंबू पाणी पाऊस फिक्स. काही सजीला आता बोला जरा तुम्ही. आता मला थोडी माहिती. बघ असं दाखव सगळं. बघ किल्ला दाखव. हे दादा तुझ्या आणि माझ्या
काय काय हे बघा आता हा आहे किल्ला. इकडे पहिले महाराज बसायचे आणि इकडे मीटिंग व्हायची आणि इकडे बघा त्या सगळ्या लोकांचे मीटिंगचा विषय होता सगळा. आता हे आहे किल्ला. तुम्हाला समजत असेल बघा किती जुना झालेला आहे. त्यांचा विषय आहे. खूप मोठा किल्ला आहे. दिवस काहीच आपल्याला किल्ला फिरायला कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतील. इकडे बघा आजकाल किल्ला पिक्चर ते प्रेमळ पंछी आहेत बघा सर. पोरापोरामध्ये प्रेम आहे, पोरापोरीमध्ये प्रेम आहे. हे बघा खूप मोठा किल्ला आहे. तुम्ही या ना इकडे बघा वरती बघा आधीची बाजू हे बघा 2 माळ्या एवढा भाऊ स्लॅब नाही, कुठे कॉलम नाही, दरम्यान बांधकाम मजबूत जोरदार आहे. खूप मोठा किल्ला आहे भाऊ. तुमची जिथपर्यंत बघा या भिंती आहेत, या भिंती मोठ्या मोठ्या या भिंती तुम्हाला दिसतात का? त्या भिंतीच्या त्या साईडला पाणी आहे आणि या साईडला किल्ला आहे. हे बघा आमचा वसई विरारचा ऐतिहासिक किल्ला. इकडे कांतारा 2, हिरोपंती आणि बहुतेक पिक्चरांची शूटिंग वगैरे झालेली आहे. तरी इकडे आल्यावरती बघा तुम्हाला मोकळी हवा खायला भेटणार एकदम आणि पाहिजे ते व्ह्यू आहे इकडे. एकदा नक्की आपण पण या वसई विरार किल्ल्याला भेट द्या. बस हे बघा इकडे चक्री जिल्हा आहे आमचा. चलो गाईस, चलो गाईस कम बॅक. फ्लॅश चालू बंद करा झालेले. चलो बॉय. वापरून चला. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला वाकून जायला लागतं इथं. थांबा ना जरा. सेकंड फ्लोअरला पण या. आपला फर्स्ट फ्लोअरला पोहोचलेला आहे. चला वॉकिंग इकडे कसं आहे आमच्या महाराज बंद कर बाकीचं. चल हे फर्स्ट फ्लोअर झालेला आहे. आता आम्ही चालले सेकंड फ्लोअरला. हा ते बंद करतो ना. हे बघा आपण सेकंड फ्लोअरला आलेला आहे. बघा सेकंड फ्लोअर हा व्ह्यू बघा भाऊ. हा व्ह्यू बघा तुम्ही. बघा व्ह्यू बघा. बघा वकील थोडा वकील बाजूला कृपया करून हा व्ह्यू बघा भाऊ. बघितला भाऊ. अरे पण त्याच्यावर गॅस भरावी लागतो रिक्षामध्ये. आज तिसरा मजला. हे बघा बघण्यासारखं आहे. इकडनं चारही बाजूने समुद्र किनाऱ्याने वेढलेला हा आमचा वसईचा ऐतिहासिक किल्ला. आणि तिकडे हरिसागर आमचा बोलला काय झोपून ब्लॉगची येड बनवतात ते. समुद्र समोर हा अरबी समुद्र आहे. वसईची खाडी चुत्या. एक कार्यकर्ता मार होता गरजेचा. चालले भाई आता मार कार्यकर्ता मारे म्हणजे मन मारे. आपण कमबॅक मालम कार्यकर्ता आम्ही मारत आमची होते. आमची वसई आम्ही वसई कर. एक मिनिट भाई ऍक्टिंग करावी लागते रे. त्यांना चकली जिना पर येतो भाई पतच जायला पर. चारी ह्या किल्ल्याच्या चारी बाजूने समुद्र आहे आणि ते बघ मध्ये गोड पाणी, नारळ पाणी, गोड पाणी. भाई बोल नारळ पाणी, गोड पाणी, ताडगोळा पाणी. आमचं वसई विरार स्पेशल नारळासाठी आणि ताडाच्या झाडासाठी आणि एक ताडीसाठी फेमस आहे. तिसरा विकास पवार साठी गोड. हे बघ चौकीकडे खारं पाणी आहे पण या विहिरीत गोड पाणी आहे. बघा किल्ल्यात अख्खीकडे गोड पाणी आहे. बघा किल्ल्याच्या त्या साईडला खारं पाणी आहे ना. शिवकालीन मध्ये पेशवेकालीन. हा पेशवेकालीन विहीर आहे. कृष्णाच्या आजोबाने याच्यात उडी टाकलेली तर त्याला वाचवलेला आम्ही. तू लामेलो मला आमेलो तू नातेमची आहे बघ. तू नातेमची. अरे मार पोरायची भाई बापाचा तू माझी फोटो दिखारो काय भाई हमारा सचिनदार फोटो लो भाई आज. हे चल वरती जाऊन ग्रुप फोटो काढू. गुरु उतरते ढकळावा रे. पब्लिक आम्ही आवडता नंबर आहे ना म्हणून 15 तारखेपर्यंत आम्ही थांबून ठेवलो. गाडी नंबर घेतला 15 भाई जन्मतारीख 15, बिलची तारीख 15, मोबाईल नंबर पण 15. भाई आहे एक कृष्णा भाईचा 15 आणि वसई किल्ला बाजू बंदरचा 15. एक नंबर. शांत एरिया आहे पण दगड मारली ना एक कप्पल बाहेर निघतील. तुम्हाला बघायचं आहे का? बघायचं आहे का? नका बघू तुम्ही बिघडतील. और हम आ चुके हैं जंगल के बाहर. रिक्शा जी की थोड़ा जान में जान आ गई है अभी. रिक्शा पकड़ के जाएंगे घर से. मला 15 नंबरचा इतिहास जाणून घ्यायचा तरी इकडे.
हे बघा आमचे महान व्यक्तिमत्व असलेले कृष्णाभाऊ राठोड यांचे जन्मतारीख 15 हा आणि जामिनीवरनं सुटण्याची तारीख पण 15 म्हणून आमचं ब्रँड बनलाय फक्त 15 नाच करते काय आवाज लागते कृष्णाभाई राठोड. एक लिंबू पाहिजे. हे लिंबू आहे. लिंबू हा अत्यंत कामाचा वस्तू आहे. लिंबू सोडा बाहेर कापला तर लिंबू पाणी आणि फिरवला तर सत्यानाश. हा ही पेशवेकालीन दुकान आहे. यांचे पहिले पंजोबा होते, नंतर आजोबा गेले, नंतर ह्याचे बाबा होते, आता शेवटी हे आले. त्याच्यानंतर यांची मुलं. हा ऐतिहासिक धंदा आहे यांचा लिंबू पाणी. हे बघा स्पॉट बघा, किल्ला आहे आणि किल्ल्यासमोर यांचं दुकान आहे. नक्की भेट द्या. चांगला लिंबू पाणी बनवतो हा माणूस. 150 वर्ष पूर्वीपासून यांचा हा व्यवसाय आहे. तर कृपया आपण एकदा भेट द्या अशी आपल्याला नम्र विनंती करतो. चला तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय पुढं बीचवर. पुढे चाललोय काका आता. चाललं पण बीच. तर कुठे पोहोचलोय काका आपण? आपण पोचले सुरूची बीचला. ते बघा आदिवासी लोक. या. आमचा गावठी सेतू आमच्या मुलींवरती लाईन मारायला प्रॉब्लेम यायचा म्हणून या आमच्या गावातल्या मुलांनी मिळून हे बनवलंय. आता बघा डायरेक्ट जाऊ शकतात ते. बघा पोरे दिसतात आहे तिकडे. हे बघा मुलं जातात आहे तिकडे, जातात बघतात, थोड्यावरती फिरतात आणि परत येतात. मार समोर कोर्टेम घालली जमानत रद्द करा ना की रात्र विचारू काही वर्णन कर काय होती आहे. आमचं वसईतलं सुरूची बीच बघा. तुमचं नजर नाही पुरणार तेवढा मोठा बीच आहे. ते बघा मुलं पतंग वगैरे उडून आनंद घेतात आहे. ते बघा कपल लोक फिशिंग पण करतात काही लोक. तुम्हाला दिसतं का तो डोंगर? तो आमचा उत्तर आहे. काय उत्तर आपण जायचं असेल ना तर असं भाईंदरने जावं लागतं आपल्याला. तर लोकांना काय सांगाल तुम्ही आयुष्यामध्ये? तुम्ही ऐकायला पण इकडे येऊ नका. मित्रांनो, आम्ही आलेले सुरूची बीच मध्ये. पहा कसं वातावरण आहे आमच्या सुरूची बीचचा. बघितलं असेल तर पैसा काय हा सर्वांसाठी काय महत्वाचा नसतो. मेन आहे आपलं आरोग्य आणि आनंद. वेळ गेलेली परत येत नाही म्हणून आपलं बघा. हा निलेश आमचा मित्र डोंबिवलीवरून आला इकडे बीच बघण्यासाठी. कसं वाटलं निलेश तुम्हाला इकडे? एक नंबर भारी वाटलं काका. तुम्ही मला फिरवलं म्हणून खूप भारी. तुमचे धन्यवाद. भेट द्या, तुम्हाला पण चांगलंच वाटेल. हे बघा आमच्या वसई विरारच्या मुलांनी बनवलंय, सगळ्या गावठी मुलांनी. बघा कसली हे वाटतंय तुम्हाला ते पोते कसले वाटतात ते? रेतीचे. बरोबर. वसई विरारमध्ये जेवढी कंस्ट्रक्शनची कामं झाली तिकडनं एक्झिट करून आणून आम्ही बनवला. का बनवला? या जनतेच्या हितासाठी बनवलं. आमच्या मुलांना मध्ये जाता यावं आणि याचा आनंद घेता यावा याच्यासाठी बनवला. तर त्यांच्यासाठी कधी पण गरज पडली तर आम्ही उभे आहोत वसई विरारकरांसाठी. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण पोहोचलोय आपल्या भावाच्या दुकानावर. बघू शकतात दुकान. बघू शकतात आपल्या भावाचं दुकान. सोडा नाहीये. थोडा ना आपल्याकडे हे पाहिजे का? काय बोलता भाऊ? काय नाही बेटा, बनवतो तुझ्यासाठी चांगला ब्रॅड. खा आणि मम्मीला सांगा तारीफ कर मम्मीला. बघू शकतात आता दुकान खोलले ना, काय फास्ट काम करतो ते. या आमच्याकडे कधी किती द्या बोल डकारला कधी. विषय हाड काय? अरे हाव आर यू माय फ्रेंड? अरे ब्लॉग कोण बनवणार येड्या येड्या? हॅलो काही दफा आलेले आहेत. घे चालू झाली. बनवायचं रे. अरे आवाज नाही आला. येस 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 आय हिअर यू. वेअर आर यू फ्रॉम नाउ? मग कधी देणार? काय रे रे मज्जा करे नाही तू मज्जा. पण एवढं सगळं नाव बिव लगेच समजून गेलं तुला 3 दिवसात? नाही बेटा, मी पहिले मी अनुभव घेतला, नंतर सुरुवात केली.